इजनी शिवारात रोही निलगायची शिकार विचित्र अवस्थेत शवढाळे. पुसा तालुक्यातील काळी दौलत परिक्षेत्रातील इजनी शिवारात वन्यप्राणी रोही निलगाय नर मृत अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता पोखरी ते पोहंडूल राज्य महामार्गालगत रोहीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात रोहीची शिकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत रोहियाचे मागील व पुढील पाय तसेच मांडीचा भाग गायब असून फक्त मुंडके व धड आढळून आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. डॉक्टर अमित कुमार झा पशुधन विकास अधिकारी महागाव यांनी मृत रोहियाचे शवविच्छेदन केले असून अवयवांचे नमुने तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सहाय्यक वन संरक्षक शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी वन परिक्षेत्राधिकारी सम्राट मिश्राम, एस.बी. बदुकले, एस.जी. ठाकरे, कुमारी प्रीती राऊत, निकिता नलावडे, धर्मपाल सावते, गोवर्धन बोरचाटे, अविनाश राठोड हे कर्मचारी उपस्थित होते. तसेच पंच म्हणून सुधाकर देशमुख, अरविंद राठोड उपस्थित होते. चालक मनोज दवणे आणि कृष्णा वायकुळे यांनी ही कारवाई सहकार्य केले. वन विभागाकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी GR महाराष्ट्राला आताच सबस्क्राईब करा.